विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती भूगोल या पहिल्या युनिटमधल्या 8व्या सब युनिटचा भाग जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये या युनिटमधला 8वा जो काही भाग आहे त्याचं आपण विवेचन करणार आहोत. त्याचं नाव आहे कंटेंट एनरिचमेंट ऑफ जॉग्रफी, म्हणजेच भूगोलाच्या आशयज्ञानाची अभिवृद्धी. मग आता आशयज्ञानाची जी अभिवृद्धी आहे याचा नेमका अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे, आणि म्हणून आपल्याला या संपूर्ण भागाचा अभ्यास करताना सुरुवातीला आशयज्ञान अभिवृद्धीची संकल्पना लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर समान आशयाची व्याप्ती हा पण भाग याच ठिकाणी म्हणजे याच अभ्यासामध्ये समाविष्ट होतो, तोही अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर अध्यापन घटकाचा अन्य घटकांशी असलेला संबंध आणि संकल्पना, नकाशा व संरचना यांचा संबंध, हे चारही पॉईंट या भागामध्ये अभ्यासायचे आहेत. मग सुरुवातीला आपण आशयज्ञान अभिवृद्धीची जी काही संकल्पना आहे ती लक्षात घेणार आहोत. ही लक्षात घेत असताना हे जे काही 3 मुद्दे आहेत तर त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. विश्लेषण म्हणण्यापेक्षा त्याचं विवेचन या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा, भूगोल शिक्षकाचे आवश्यक पूर्वज्ञान. आता सर्वात आधी तर आपण इथे आशयज्ञान अभिवृद्धी ही जी काही संकल्पना आहे ही लक्षात घेत असताना आशय ज्ञान, आता आशयज्ञान हे तुम्हाला माहिती आहे, पण अभिवृद्धी हा शब्द नवीन आहे. अभिवृद्धी म्हणजेच काय, तर आपल्याला शिक्षक या नात्याने कोणत्या ना कोणत्या वर्गावरती अध्यापन करावायचं असतं, आणि हे अध्यापन करण्यापूर्वी त्या आशयाची किंवा त्या आशयज्ञानाची अभिवृद्धी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. मग अभिवृद्धी या शब्दामध्ये वृद्धी हा तुमच्या परिचयाचा शब्द आलेला आहे. वृद्धी म्हणजे काय, वाढ. तर आपल्याला आपल्याला जो विषय घटक शिकवायचा आहे तर त्या घटकाचं जे काही आशयज्ञान आहे तर त्याच्यामध्ये वाढ करायची आहे किंवा वृद्धी करायची आहे. मग ही नेमकी कशी करायची, तर ते लक्षात घेण्यासाठी या 3 मुद्द्यांचा आपण इथे विचार करणार आहोत. सर्वात पहिले, भूगोल शिक्षकाचे आवश्यक पूर्वज्ञान. मग आता यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे आवश्यक पूर्वज्ञान नेमकं कोणतं असलं पाहिजे, तर इथे असं म्हटलेलं आहे की अध्यापनापूर्वी भूगोलातील जो घटक शिकवायचा आहे त्या संदर्भातील उपलब्ध पुस्तकांचे वाचन, त्यानंतर भूगोल विषयात झालेल्या प्रचलित घडामोडी, संशोधनं, अद्ययावत ज्ञान इत्यादीची माहिती हे आपल्याला अपेक्षित आहे. मग आता इथे थोडंसं तुम्हाला नीट विचार करायचा आहे की आपल्याला भूगोलाचा शिक्षक म्हणून उभं राहताना किंवा या विषयाचं आपल्याला शिक्षक व्हायचं आहे आणि त्याचं प्रशिक्षण आपण घेत आहोत. मग हे प्रशिक्षण घेत असताना जर आपल्याला इथे असं म्हटलं की अध्यापन करायचं आहे, मग हे अध्यापन करत असताना किंवा अध्यापन करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला जो घटक शिकवायचा आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला भूकंप हा घटक शिकवायचा आहे. मग या भूकंपाच्या संदर्भात किंवा या घटकाच्या संदर्भामध्ये उपलब्ध जी काही पुस्तकं असतील त्यांचं वाचन करायचं आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो काही मजकूर आहे तो तर आपल्याला लक्षात घ्यायचाच आहे, परंतु त्यासंबंधीचं जास्तीचं ज्ञान मिळवण्यासाठी इतर संदर्भ पुस्तकं आपल्या ग्रंथालयात असतील तर त्याचं वाचन करायचं आहे. किंवा आणखी काही मासिकं येतात आपल्याकडे, तर त्या मासिकांमधनं जर भूकंपासंदर्भात काही मजकूर आलेला असेल तर त्याचाही अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच काय म्हटलं आहे की प्रचलित घडामोडींचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आता प्रचलित घडामोडी म्हणजे तर समजा आता भूकंप जर या काही कालावधीमध्ये घडलेला असेल, जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसलेला आहे किंवा विद्यार्थ्यांना माहीत आहे, तर त्याचंही आपल्याला इथे उदाहरणादाखल तो मांडायचा आहे. किंवा मग विद्यार्थ्यांना जरी माहीत नसला, जगामध्ये इतर कोणत्या ठिकाणी घडलेला असेल तर त्याचं उदाहरण शिक्षकाला सहज देता यावं या दृष्टिकोनातनं आपल्याला प्रचलित घडामोडींचाही अभ्यास करायचा आहे. तसंच काही संशोधनं झालेली असतील तर त्या संशोधनाचा अभ्यास शिक्षकाने
जर केला तर तो विद्यार्थ्यांना त्या संदर्भातली माहिती उपलब्ध करून देऊ शकेल. आणि तसंच जे काही अद्ययावत ज्ञान आहे, तर या अद्ययावत ज्ञानांमध्ये जे आत्ताच आपण बोललो की चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या इथे सांगणं गरजेचं आहे. तर एकंदरीत काय आहे की भूगोलाचा तुम्ही जो घटक शिकवत आहात, जो पाठ शिकवणार आहात, तर त्यासंबंधी शिक्षकाजवळ किमान इतकं ज्ञान असणं गरजेचं आहे. याला काय म्हटलेलं आहे? शिक्षकाजवळचं आवश्यक पूर्वज्ञान. मग आता तो पाठ शिकवण्यापूर्वी आपण स्वतःला अंतर्मुख होऊन विचारायचं आहे किंवा आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन करायचं आहे की माझ्याकडे यापैकी किती ज्ञान उपलब्ध आहे. आणि हे जर पुरेसं असेल तर आपल्याला अध्यापन करताना खूप छान वाटतं किंवा ज्याला आपण म्हणतो की अध्यापन ही कला आहे. पण मग ही कला केव्हा शक्य आहे? जेव्हा आपल्याजवळ हे पुरेसं ज्ञान असेल तेव्हाच. जर आपल्याला अध्यापनाचा आनंद घ्यावायचा असेल तर आपल्याला या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मग आता शिक्षकाजवळचं हे आवश्यक पूर्वज्ञान आवश्यक आहे. आणखी कुठल्या प्रकारचं इथे पूर्वज्ञान लक्षात घेणं गरजेचं आहे? तर इथे म्हटलं आहे की विद्यार्थ्यांचं अपेक्षित पूर्वज्ञान. आपण आशयज्ञान अभिवृद्धीतला म्हणजे ही संकल्पना समजून घेत असताना यातला दुसरा भाग इथे आपण लक्षात घेत आहोत की आपल्याला आशय ज्ञानामध्ये वाढ करायची. मग हे वाढ आपण शिक्षकाच्या दृष्टिकोनातनं लक्षात घेतली. आता विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं पण शिक्षकाला काही अंदाज बांधणं गरजेचं असतं. मग आता विद्यार्थ्यांचं पण अपेक्षित पूर्वज्ञान इथे आपल्याला लक्षात घ्यावयाचं आहे. मग इथे काय म्हटलं आहे की अध्यापन घटकाचे अध्यापन करण्यापूर्वी संबंधित घटकासंदर्भात विद्यार्थ्यांजवळ कोणती माहिती आहे किंवा कोणते घटक त्यांनी अनुभवलेले आहे इत्यादीचा अभ्यास आवश्यक आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे आपण काय करतो, अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणं देतो. पण ते उदाहरणं देत असताना विद्यार्थ्यांना हे खरंच माहीत आहे का? हाही एक आपल्याला थोडासा विचार करण्याचा भाग आहे. जर विद्यार्थ्यांना त्या उदाहरणाच्या संदर्भात कोणतेही माहीत नसेल तर आपण त्यांना सांगू शकणार नाही. तर या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांजवळ कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे याचा थोडासा अंदाज बांधायचा आहे. आणि हा अंदाज आपण साधारण प्रस्तावनेमध्ये आपण पक्का करत असतो. प्रस्तावनेमध्ये आपण काय करतो की विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाला उजाळा देत असतो किंवा त्यांचं पूर्वज्ञान आहे किंवा नाही हे चाचपण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून प्रत्यक्ष पाठापूर्वी आपण जी प्रस्तावना करतो त्यामध्ये हे विद्यार्थ्यांचं जे काही अपेक्षित पूर्वज्ञान आहे तर हे लक्षात घेत असतो. तर एकंदरीत विद्यार्थ्यांचं अपेक्षित पूर्वज्ञान इथे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग यानंतर तिसरा जो काही भाग सांगितलेला आहे या आशयज्ञान अभिवृद्धीतला तो म्हणजे घटकाचे विश्लेषण. मग आता यामध्ये असं म्हटलेलं आहे की अध्यापन घटकाचं अध्यापन करण्यापूर्वी उपघटक, मुद्दे, उपमुद्दे यामध्ये विश्लेषण करणं आवश्यक आहे. या मुद्द्यांमध्ये आलेल्या संकल्पना, नियम, तत्त्वे, उपपत्ती कोणत्या आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मग आता घटकाचं विश्लेषण म्हणजेच इथे आशय विश्लेषण आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जे आपण मागच्या काही भागांमध्ये बघितलं की आशय विश्लेषणाचा अर्थ काय आहे किंवा आशय विश्लेषण आपण कसं करू शकतो, ती तंत्र कोणती आहे. तर याचं सुद्धा ज्ञान शिक्षकाला अध्यापन करण्यापूर्वी असणं गरजेचं आहे. शिक्षक होणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे वर्गावर जाताना केवळ नुसतं पुस्तक हातात घेतलं आणि वर्गात गेल्यानंतर ते उघडून वाचून दाखवलं याला आपण शिक्षक म्हणत नाही. मग शिक्षक म्हणजे काय किंवा शिक्षकाकडे कशा स्वरूपाची आशयज्ञान अभिवृद्धी असली पाहिजे, तर त्याला ज्या घटकाचं अध्यापन करावयाचं आहे तर त्या घटकाच्या अध्यापनामध्ये कोणते कोणते उपघटक आलेले आहेत, कोणते मुद्दे आलेले आहेत किंवा यामध्ये आपल्याला नेमकं नवीन काय शिकवायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती शिक्षकाजवळ असणं गरजेचं आहे. मग एकंदरीत या सर्व बाबींचं अध्यापनापूर्वी शिक्षकाने केलेला जो काही अभ्यास आहे त्याला आपण इथे काय म्हणणार आहोत, आशयज्ञान अभिवृद्धी. तर मग आता आशयज्ञान अभिवृद्धी ही संकल्पना तुमची पूर्ण क्लिअर झाली असेल असं एक आपण या ठिकाणी लक्षात घेऊया.
जर यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर ते आपण चर्चेच्या आधारे नंतर लक्षात घेणारच आहोत. परंतु थोडंसं जर इथे नीट विचार केला तर आशयज्ञान अभिवृद्धी म्हणजे काय आहे, तर शिक्षकाचं म्हणजे जे काही अध्यापनापूर्वीचं ज्ञान आहे त्याला आपण इथे आशयज्ञान अभिवृद्धी असं म्हणणार आहोत.